नमस्कार मंडळी. मी डॉक्टर विलासिनी चौधरी तुमच्या सगळ्यांचं डॉक्टर विलासिनी आयुर केअर या यूट्यूब चॅनेलवर आणि पॉडकास्टवर वेलकम करते किंवा स्वागत करते. आपण काही दिवसांपूर्वी मूळव्याध या एका व्याधीबद्दल डॉक्टर रुपेश राऊत यांच्याकडनं थोडक्यात माहिती घेतली होती. तर आपला प्रयत्न असणार आहे की काही परिचित अशा वैद्यांकडनं जे आपल्या आजूबाजूलाच कार्यरत आहेत त्यांच्याकडनं आपल्याला विविध विषयांवरती मार्गदर्शन मिळत असेल तर ती संधी आपण चुकवायची नाही. तर आज याच्यासाठी आपल्याकडे आपल्याबरोबर या कार्यक्रमात समाविष्ट झालेल्या आहेत, सहभागी झालेल्या आहेत डॉक्टर प्राजक्ता आपटे. डॉक्टर प्राजक्ता, मी तुम्हाला धन्यवाद. मी तुमचं आमच्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करते. प्राजक्ता आपटे धन्यवाद. यांचा थोडक्यात परिचय पहिले तुम्हाला करून देते. तर या श्रीमती कमलादेवी गौरी दत्त मित्तल पुनर्वसू आयुर्वेद महाविद्यालय मुंबई येथून त्यांनी BAMS केलेलं आहे. त्यानंतर येरला मेडिकल ट्रस्टच्या आयुर्वेदिक कॉलेजमधून त्यांनी MD काय चिकित्सा केलेलं आहे. याशिवाय गेली 16 ते 17 वर्षे त्या ठाणे येथे आयुर्वेदिक चिकित्सा तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पंचकर्म आणि त्याच्याशी संबंधित छोट्या छोट्या थेरपीजसाठी लोकांना ट्रेनिंग सुद्धा देत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी विविध विषयांवरती रिसर्च पेपर पब्लिश केलेले आहेत. तर अशा बहुगुणी व्यक्तिमत्वाला आज आपण भेटतो आणि त्यांच्याकडनं आपण आज काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींचं मार्गदर्शन घेणार आहोत. नमस्कार विलासिनी, मला खूप छान वाटतंय आज इथे येऊन. आपण प्रश्नांना सुरुवात करूया. येस, थँक्यू, तुम्ही आलात. डॉक्टर, आत्ता सध्या पावसाने फारच धुमाकूळ घातलेला आहे. गेले 3-4 दिवस सगळ्यांचंच आयुष्य विस्कळीत झाल्यासारखं झालेलं आहे. अनेकांचे संपर्क तुटलेले आहेत. अशा परिस्थितीत सगळ्यात जास्त आपल्याकडे दवाखान्यात जे रुग्ण येत आहेत ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन झालेले आणि त्यातही व्हायरल इन्फेक्शन झालेले. त्यामुळे आपल्या बऱ्याचशा प्रेक्षकांचा, श्रोत्यांचा मला मेसेज होता जो त्यांना तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे. तो म्हणजे की व्हायरल इन्फेक्शन हे ठराविक काळामध्येच होतं का, आणि ठराविक सीझन त्याच्यासाठी लागू होतो का, म्हणजे ऋतू ठराविक लागू होतो का, असा एक तो प्रश्न आहे. नक्कीच हो. कारण व्हायरल इन्फेक्शन हे होण्यासाठी आपल्या जे सीझन मध्ये बदल होतात, म्हणजे अचानक गरमी बंद होऊन थंडी चालू होणं, पाऊस, वारा सुटणं, यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे बदल होतात, तर त्याच्यामुळे आपलं शरीर हे एक प्रकारे इन्फेक्शनला प्रोन होतं. आणि त्याची जी इम्युनिटी आहे ती थोडी काही प्रमाणामध्ये अ, बदललेली असते. त्यामुळे पटकन इन्फेक्शन होणं साहजिक असतं अशा काळामध्ये. म्हणूनच यांना आपण सीझनल आजारांच्या अंतर्गत घेतो. आणि या सीझनल आजारांमध्ये 3 आजार हे मुख्य आहेत. ते म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप. आता हे ऐकायला जरी अगदी साधे सोपे असे वाटले, तरी यामध्ये जी तीव्रता असते आजारांची ती अगदी 1 दिवसाच्या सर्दीपासून ते 6-7 दिवसांच्या अगदी 103, 104 पर्यंत जाणाऱ्या तापाचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. आणि त्यामुळे खास करून आपल्याला हे जे आपण आज विषय घेतलेला आहे, तर हा महत्वाचा यासाठी आहे की फक्त सर्दी आहे, सिझनल इन्फेक्शन आहे, होईल बरं, म्हणून आपण किती काळ थांबायचं आणि त्याच्यावर औषध उपचारासाठी सल्ला घेण्यासाठी डॉक्टरकडे कधी जायचं, आयुर्वेदाकडे कधी जायचं, हा विचार येणं खूप महत्वाचं आहे. आणि फक्त सीझनल आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे. तर याच्यावर आपण बोलूया अजून पुढे. मला पुढचा एक प्रश्न आणखी विचारावा वाटतो की या सगळ्या इन्फेक्शनला शरीराची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक क्षमता कशी लढा देते. येस. ह्या खास करून व्हायरल इन्फेक्शनचा विचार करताना शरीराची इम्युनिटी हा खूप महत्वाचा घटक आहे. कारण व्हायरस हा असा जंतू आहे जो सतत बदलत असतो. आणि त्यामुळे आपल्या शरीराला त्याच्यावरती सतत इव्हॉल्व्ह व्हावं लागतं आणि नवीन नवीन जंतूमध्ये जे बदल झालेले असतात, तर त्याला अपेक्षित किंवा त्याला योग्य प्रतिकार करू शकतील असे सेल्स आपल्या शरीरामध्ये तयार करावे लागतात. त्यामुळे आपली शारीरिक इम्युनिटी चांगली असणं हे या व्हायरल इन्फेक्शनला लढा देण्यासाठी खूप महत्वाचं आहे.
तर ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्या शरीरामधून काम करतात. एक म्हणजे ताबडतोब होणारा प्रतिकार आणि एक असतो तो विशिष्ट प्रतिकार ज्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे जो व्हायरस त्या जंतूच्या शरीरामध्ये गेलेला आहे तर त्याला तिथल्या तिथे म्हणजे शरीरामध्ये रक्तापर्यंत पोहोचू न देण्यासाठी म्हणून आपल्याला नासास्त्राव होणं म्हणजे सर्दी होणं, घशामध्ये दुखायला लागणं, सूज येणं, हे प्रकार आपले शरीर पहिल्यांदा रिॲक्ट करतात. तर ही जी लक्षणं आपल्याला होतात, नाक गळणं, घसा दुखणं, हे एक प्रकारे शरीराचे इम्युन रिस्पॉन्स आहेत जे की त्या जंतूला आपल्या घशामध्येच पकडून ठेवण्याचं काम करतात. दुसरं प्रकार आहे इम्युनिटीचा तो म्हणजे विशिष्ट म्हणजे तो जो जंतू आहे त्या विशिष्ट जंतूला शरीर ओळखतं आणि त्या विशिष्ट जंतूला मारण्यासाठी विशिष्ट अशा सेल्स तयार करतं. सो हे जे दुसरी जी इम्युनिटीचा प्रकार आहे हा अत्यंत महत्वाचा आहे जर तुम्हाला वारंवार व्हायरल इन्फेक्शन नको असतील तर. कारण प्रत्येक वेळेला हा जंतू बदलला की शरीराला नव्या जंतूप्रमाणे नवीन सेल तयार करावे लागतात आणि त्यासाठी आपलं शरीर व्यवस्थित काम करणं आणि त्याची इम्युनिटी व्यवस्थित काम करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. तर जे मी पहिल्यांदा म्हटलं की पहिली जी रिॲक्शन असते शरीराची त्याच्यामध्ये घसा दुखणं, नाक गळणं, ताप येणं हे जे रिॲक्शन असतात तर ह्याच्यावरती आपण ह्याला आजार समजून एकदम औषध पाणी म्हणजे पेनकिलर सारख्या गोळ्या घेणं हे टाळायला हवं. कारण हे एक प्रकारे शरीराचे इम्युन रिस्पॉन्स आहे, प्रतिकार शक्ती जी काम करते ती आहे तर तिला थोडाफार वेळ का होईना काम करू द्या आणि औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. अगदी महत्वाचं शेवटचं वाक्य तुम्ही सांगितलं डॉक्टर, की औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला. याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न असा आहे की व्हायरल इन्फेक्शनसाठी आपण बऱ्याचदा बघतो की अँटीबायोटिक्स दिले जातात इन्स्टेड ऑफ अँटीव्हायरल्स. तर ते घ्यावे का? अँटीबायोटिक्स किंवा अँटीव्हायरल मी मगाशी म्हटलं तसं की औषध घेणं हे पूर्णतः डॉक्टरांच्या वैद्यांच्या सल्ल्यानेच व्हायला पाहिजे जरी ते आयुर्वेदिक औषध असलं तरी सुद्धा. कारण काय की एखाद्या जसं मी म्हटलं की हे जे रोग आहेत या रोगांमध्ये अगदी एक दिवसाच्या सर्दीपासून ते 103 104 पर्यंत जाणारे ताप सुद्धा या आजारांमध्ये येतात. तर तुमचा आजार हा नक्की कोणत्या परिस्थितीचा आहे, तुमची शारीरिक परिस्थिती, इम्युनिटी काय प्रकारे काम करते, किती प्रकारे काम करते यावर तुम्हाला अँटीव्हायरल देण्यात येणार आहे, अँटीबायोटिक देण्यात येणार आहे किंवा जर वैद्याकडे गेला असाल तर तो कुठलं औषध देणार आहे हे ठरतं. त्यामुळे तुम्ही अँटीबायोटिक जेव्हा आपण असं म्हणतो की व्हायरल इन्फेक्शनवर अँटीबायोटिकचा काही रोल नाही तर येस ते खरंच आहे की कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन मध्ये अँटीबायोटिकचा काही उपाय नसतो किंवा असं म्हणू शकतो की ते अपाय करणारे आपल्या शरीराला. परंतु काही ठराविक केसेसमध्ये पेशंट हा अतिशय नाजूक आहे किंवा जो इतर कुठल्या तरी क्रॉनिक आजाराने आजारी आहे ज्याला आपण डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, किडनीचा आजार असेल, हृदयाचा आजार असेल तर अशा पेशंटमध्ये जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतं त्याच वेळेला बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचेही चान्सेस खूप जास्त वाढलेले असतात. तर अशा काही ठराविक पेशंटमध्ये डॉक्टर्स अँटीबायोटिक औषधे देतात. सो ती त्या ठिकाणी गरजेची असतात. पण म्हणून सरसकट सगळ्या ठिकाणी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकल मधनं औषध विकत घेऊन खाणं किंवा आयुर्वेदिक आहे याचा काही साईड इफेक्ट नाही म्हणून मेडिकल मधनं औषधं घेऊन काढे घेऊन पिणं हे चुकीचं आहे. त्यासाठी तुम्ही योग्य त्या डॉक्टरकडे किंवा जवळच्या वैद्यांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन औषध घेतलं पाहिजे हा माझा सल्ला असेल. बरं, हे तर तुम्ही खूप महत्वाचं सांगितलं की का ते आपण सल्ला घेणं महत्वाचं आहे. पण या सगळ्या बॅकग्राऊंडवर बऱ्याचदा रुग्ण असं म्हणतात आणि त्यांचा हा प्रश्न खरं तर आपल्याला थोडासा काय म्हणतात ना, हास्यास्पद वाटतो की आयुर्वेद याबद्दल काय म्हणतो, किंवा तो इमिजिएट ऍक्शन करतच नाही, किंवा त्याने खरंच उपचार होऊ शकतात का, वगैरे वगैरे. तर आपण येस. अर्थातच आपल्या हो, प्रॅक्टिसमध्ये अनुभव घेतच असतो, पण मला असं वाटतं की याबद्दल तुम्ही अधिक सखोल सांगावं. नक्कीच. आता ज्याप्रमाणे आम्ही म्हटलं की हे जे आजार आहेत त्याच्यामध्ये जो भाग आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे आता जेव्हा मी प्रॅक्टिस करते तर त्यामध्ये मी माझ्याकडे आलेल्या सगळ्याच पेशंटना औषध देतेच असं नाही.
कारण तुमचा आजार जर का औषधाची मागणी करत असेल, एवढी करत असेल तरच औषध दिलं जातं. नाही तर तुम्हाला घरगुती काही म्हणजे घरातल्या वस्तू वापरून करायचे काही उपाय किंवा एखादं पथ्यापथ्य, म्हणजे पथ्यापथ्याचा अर्थ काय खाणं पिणं असं नाही, पण काय खायला पाहिजे, कसं खायला पाहिजे, काय प्यायला पाहिजे आणि कसं प्यायला पाहिजे, हे त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं असतं. सो आपण एक प्रोटोकॉल सारखा तयार केलेला जनरली माझा आहे, जो मी सगळ्या प्रकारच्या इन्फेक्शन मध्ये पेशंटला सुरुवात करायला सांगते. त्याच्यामुळे तुमची जी आपण इम्युनिटीचे प्रकार बघितले तर ती अत्यंत जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम करून त्या ज्या विशिष्ट सेल तयार करायच्या रोगप्रतिकार करण्यासाठी किंवा रोगप्रतिकाराचे इतर जे काही एन्झाईम्स असतील, केमिकल्स असतील, ते स्रवण करायचं काम असेल तर ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करू शकतं. आणि कदाचित तुमचा 7-8 दिवसांवर जाणारा आजार हा 2-3 दिवसात बरा होऊ शकतो. किंवा अनेकदा हे पण बघायला मिळतं की ताप बरा झाला तरी पुढे मात्र भूक न लागणं, अशक्तपणा, अंगदुखी हे नंतर अनेक दिवस चालू राहणारे शारीरिक त्रास आहेत तर ते होत नाहीत किंवा कमी वेळात बरे होतात, हे आपल्याला नक्कीच बघायला मिळतं. आणि हे जे पथ्यपथ्य आहे किंवा हा जो आयुर्वेदाचा विचार आहे की आजारी पडल्यानंतर पहिलं लक्षण नाक गळायला लागणं किंवा अंगदुखी वाटायला लागणं, कणकण वाटायला लागणं, की पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तर हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ह्याला आपण आयुर्वेदिक प्राथमिक उपचार म्हणू शकतो, घरगुती उपचार म्हणू शकतो, परंतु ते काय असले पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते एखाद्या वैद्याकडून जाणून घेणं महत्वाचं आहे. वा, हे अत्यंत महत्वाचं आणि खूप छान तुम्ही विशद करून सांगितलं. पण मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला रुग्ण इन्फेक्शन झाल्या झाल्या आयुर्वेदाच्या वैद्यांकडे जातो त्यावेळेला किती जलद रीतीने त्यांना फरक पडू शकतो हे पण तुम्ही सांगावं अशी माझी खास विनंती आहे. अगदी. येस येस. आता अगदी ताजं उदाहरण देते मी माझ्या घरातच. तर माझ्या घरातल्याच एका नातेवाईक लहान मुलाला अं, तापाची सुरुवात झाली होती. शाळेतनं तो घरी आला, त्याच्यानंतर मला त्याच्या आईने फोन केला की अगं ह्याला तापासारखं वाटतंय आणि तो शाळेतनं घरी आणलेला आहे मी त्याला. तर नेहमी माझ्याकडून औषध घेत असल्यामुळे जे आता मी प्राथमिक उपचार म्हणाले ते सगळे त्यांना माहिती होते, त्यांनी ते चालू केले होते. आणि त्याच्यामध्ये थोडेफार बदल करून मी त्यांना अजून काय करायला पाहिजे ते सांगितलं. त्यांच्या घरातच उपलब्ध असते नेहमीच्या औषधात एक औषध त्याला काही ठराविक प्रमाणात घ्यायला सांगितलं. आणि तो ताप रात्रीपर्यंत, म्हणजे तो मुलगा खेळतच होता, ताप फक्त टेम्परेचर आपल्या थर्मामीटरवर येत होतं म्हणून त्याला ताप म्हणायचं. आणि तो रात्रीपर्यंत घरी आपलं ताप आहे म्हणून घरात बसायचं, म्हणून घरात बसून खेळत होता, त्याची परीक्षा होती, त्याचा अभ्यास करत होता आणि सोबत औषध पाणी चालू होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्याचा ताप पूर्ण उतरलेला होता आणि त्याला कुठलाही त्रास झाला नाही. थोडाफार घशामध्ये सर्दीचं नाकामध्ये सुरुवात झालेली दिसायला लागली, अर्थात ते अपेक्षित होतच. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून त्याला थोडंसं औषध बदलण्यात आलं, आजार सुटला. क्या सो बात है. ही शक्ती आहे लवकर ओळखण्याची आणि प्राथमिक उपचार ताबडतोब सुरू करण्याची. अर्थात असा रिझल्ट हा प्रत्येक वेळेलाच येईल असं नाही. तुमच्या प्रत्येकाच्या शारीरिक अवस्थेवरती, तुम्हाला कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन झाले त्यावरती. पण हे मी नक्कीच सांगू शकते आता 17 वर्षाच्या माझ्या एक्सपिरियन्सने की नक्कीच तुम्हाला असं अजिबात नाहीये की ऍलोपॅथीची पेन किलरची गोळी घेण्याची गरज आहे. आयुर्वेदिक घेतले त्याच्यानेही चांगला फरक पडतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ते आज सुपर बग किंवा अँटीबायोटिक रेजिस्टंट असलेले बॅक्टेरिया तयार होणं किंवा कोविडमध्ये आपण अनुभव घेतला तसं त्याचे कॉम्प्लिकेशन्स नंतर अनेक काळापर्यंत दिसत राहणं, हे जे प्रकार आहेत हे आयुर्वेदाद्वारे नक्कीच टाळता येणार आहेत. हे मला आतापर्यंतच्या प्रॅक्टिसने नक्कीच हे अनुभव सिद्ध झालेला आहे. आणि सगळ्यांनी हे जरूर करावं. जिथे गरज आहे तिथे आपण ऍलोपॅथीची किंवा त्या प्रकारच्या मेडिसिनची मदत जरूर घेऊ शकतो, परंतु जिथे शक्य आहे तिथे आपण आयुर्वेदाला जरूर मानलं पाहिजे आणि त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. खूप महत्वाचा मुद्दा मांडलात की ड्रग रेजिस्टंट टाईपचे जे काही इन्फेक्शन्स किंवा ट्युबरक्युलोसिस सारखे इन्फेक्शन्स होतात याचं एक कारण स्वतःच्या बुद्धीने घेतलेली अँटीबायोटिक्स आहेत. हा खूपच महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे आम्हाला सांगितलात. डॉक्टर, या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की आता तुम्ही जे उदाहरण दिलं ते तर तुमच्या परिचित असा तो रुग्ण होता, छोटा रुग्ण.
पण Yes. अशा वेळेला काही रुग्णांची अपेक्षा असते की आमच्या घरातला कोणी मेंबर जो कधीही आपल्याला डॉक्टर म्हणून भेटलेला नाही आणि त्याच्यासाठी मी एका फोन कॉलवरती आय विल कॉल अ डॉक्टर अँड डॉक्टरांनी ते करेक्ट डायग्नोज करून मला ट्रीटमेंट लिहून पाठवली पाहिजे. तर हे कदाचित अयोग्य ठरतं, खास करून ज्या रुग्णाला कधीच डॉक्टरांनी पाहिलेलं नाही. तर याबद्दलही तुमचं मत मला थोडक्यात ऐकायला आवडेल. रादर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही हा विषय मांडावा असं मला वाटतं. येस, मी या मताची आहे या बाबतीमध्ये की म्हणजे मला जेव्हा असे फोन येतात त्यावेळेला मी तिथे नकार नक्कीच देत नाही, परंतु त्याला आपण ऑनलाईन कन्सल्टेशन म्हणू शकतो अशा पद्धतीचं कन्सल्टेशन मी जरूर करते. आणि त्या ठिकाणी अगदी 100% नाही, परंतु काही प्रमाणात आपण प्राथमिक उपचार आणि प्राथमिक सल्ला अशा पेशंटना नक्की देऊ शकतो. अर्थात तो मर्यादित राहतो, हे साहजिक आहे. परंतु जर आयुर्वेदाकडे त्यांचा कल यामुळे होणार असेल आणि पुढे जाऊन ते जर आयुर्वेदीय उपचारांकडे वळणार असतील तर त्यांना मी जरूर माझा उपलब्ध सल्ला देण्याचा प्रयत्न करते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जेवढ्या शक्य आहे त्यानुसार. ओके. ही खूप चांगली गोष्ट आहे की गरजेला आपला सल्ला त्यांना ॲटलिस्ट प्राथमिक उपचारांच्या दृष्टीने अवेलेबल होऊ शकतो. पण माझं आता पुढे सर्वच प्रेक्षकांना हे सांगणं आहे की डॉक्टर प्राजक्ता आपटे यांना जर तुम्हाला झालेल्या कुठल्या इन्फेक्शनसाठी किंवा या विषयावरती आधारित कुठली आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधायचा असेल तर मी आग्रह करीन की आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा पत्ता आणि नंबर दिलेला आहे. तिथे त्यांची वेळ घेऊन आपण प्रत्यक्ष जाऊन भेटलात तर कदाचित तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळू शकेल. बरोबर ना डॉक्टर? येस, नक्कीच. आणि माझी तर अशी इच्छा आहे की हे जे प्राथमिक उपचाराच्या पद्धती आहेत तर ह्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांनी जास्तीत जास्त याचा फायदा करून घ्यावा, जेणेकरून त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ आपण ज्याला म्हणतो की आजारी पडल्यामुळे काम न करता येणं हा जो भाग आहे तर तो अतिशय कमी व्हावा आणि कॉम्प्लिकेशन्सही कमी व्हावेत, त्यांनी हेल्दी आयुष्य जगावं हीच माझी कायम इच्छा आहे. थँक्यू सो मच डॉक्टर. तुमच्या या एका वाक्यात तुम्ही आयुर्वेदाचा उद्देशच सांगून टाकलात. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. तर याच नोटवर मी डॉक्टर प्राजक्ता आपटे तुमचे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा नमूद करते की आपण डॉक्टरांचा पत्ता आणि नंबर खालती कॉन्टॅक्टसाठी देतो आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तो जरूर ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी संपर्क साधून वेळ घेऊन त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. यानंतर आणखीन एक डॉक्टर प्राजक्त मला विनंती करते की आपल्या काही प्रेक्षकांचे मला थेट संपर्क क्रमांक असल्यामुळे नंबरवर मेसेज येत असतात. तर त्यांच्या विनंतीसाठी जर एखादा विषय आणखीन आला तर आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला संपर्क जरूर साधू. नक्कीच, नक्कीच. मला पुन्हा यायला खूप आवडेल आणि आयुर्वेद कशा प्रकारे सुरुवातीला काळामध्ये मदत करू शकतो आणि कशा प्रकारे तो काम करतो हे मला अजून लोकांपर्यंत पोहोचवायला खूप आवडेल. थँक्यू सो मच डॉक्टर. धन्यवाद. धन्यवाद. स्वास्थ्याच्या शोधात मनाला शांतता, निसर्गाच्या गर्भात मिळते नवी चेतना. डॉक्टर विलासिनीज आयुर्केअर दे जीवनाला आधारो.